चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल जाणून घेणार आहोत जिने सॉफ्टवेअरच्या जगात क्रांती घडवून आणली आहे. ती म्हणजे जावा. जर तुम्ही कोडिंगमध्ये नवीन असाल किंवा कॉलेज प्लेसमेंटची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण जावाचा इतिहास, तिची वैशिष्ट्ये आणि तिचा उपयोग कुठे होतो हे सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले, व्हॉट इज जावा. सगळ्यात आधी जावा म्हणजे काय, नक्की काय हे जाणून घेऊया. जावा ही एक हाय लेवल, क्लास बेस्ड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं स्लोगन, म्हणजे राईट वन्स रन एनिवेअर. राईट वन्स रन एनिवेअर. याचा अर्थ म्हणजे आपण जावाची डॉट क्लास फाईल आपण विंडोजमध्ये लिहू शकतो आणि ती आपण कंपाईल केल्यानंतर ती डॉट क्लास फाईल तयार होते. ती आपण लिनक्समध्ये, मॅकबुकमध्ये आपण कुठेही ती रन करू शकतो. त्याचं काही स्ट्रक्चर बदलत नाही. यालाच म्हणतात राईट वन्स रन एनिवेअर. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जावाचा कोड एकदा लिहायचा आणि तो तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, विंडोज, मॅक किंवा लिनक्स रन करू शकता. यासाठी तुम्हाला वारंवार कोड बदलण्याची गरज पडत नाही. आणि त्यानंतर जावा म्हणजे काय? जावा म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज. आता प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? तर प्रोग्रामिंग लँग्वेज, आता आपण शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो, तर कसं त्या आपल्याला टीचर इन्स्ट्रक्शन देत्या, एका लाईनीत उभा राहा, असं कर, तसं कर. याच्यात पण तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ते आपण देतो, प्रोग्रामर देतो कम्प्युटरला टू एक्झिक्यूट पर्टिक्युलर टास्क म्हणजे काय? जावा टास्क परफॉर्म करतो. आपण प्रोग्राम त्याच्यासाठीच लिहितो. सिंपल म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची असेल, सबस्ट्रॅक्शन करायची असेल किंवा डिव्हिजन करायची असेल, त्याच्यासाठी आपल्याला कोड लिहावा लागतो. तो कोड म्हणजेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. यालाच म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. हे झालं आपलं याच्याविषयी, व्हॉट इज जावा विषय. आता जावाच्या इतिहासमध्ये आपण जाऊया, म्हणजे हिस्ट्री ऑफ जावा. आता मी जास्त काही लिहित नाहीये कारण पहिला व्हिडिओ आहे हिस्ट्री ऑफ जावा. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच प्रोग्रामिंग लँग्वेज, आपण इन्स्ट्रक्शन देतो. आता जावाचा इतिहास. जावाच्या इतिहासमध्ये जावा ही जेम्स कॉन्सलिन. आता बोलूया जावाच्या इतिहासाकडे. जावाची सुरुवात 1991 मध्ये सन मायक्रोसिस्टममध्ये झाली. याचे मुख्य जनक म्हणजे फाउंडर आहे जेम्स कॉन्सलिन आणि त्यांची टीम. म्हणजे ते काही एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर टीम पण होती, पण टीम लीडर होते ते, त्याच्यामुळे त्यांचंच नाव तिथे गेलं, ज्यांना ग्रीन टीम म्हणून ओळखले जातात असे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सुरुवातीला जावा लँग्वेजचे नाव ओक होते. फर्स्ट नेम ऑफ जावा इज ओक. कमेंट ओक. सुरुवातीला जावाचं नाव ओक होतं. तर ओक कमून ठेवला असेल? कारण ओक हे एक झाड होते जे जेम्स कॉन्सलिन यांच्या ऑफिस बाहेर होते.
त्यांच्या ऑफिस बाहेर ते झाड होतं, त्याच्यामुळं त्यांनी जावाला पहिलं नाव ओक दिलं. पण नंतर म्हणजे त्याच वर्षी थोड्या दिवसांनी 1995 साली जावाचं नाव बदलून ओकचं नाव बदलून जावा ठेवण्यात आलं. हे नाव इंडोनेशियातील प्रसिद्ध जावा कॅफे वरून सुचवलं होतं. म्हणजे एक जावा कॅफे नावाचं सॉरी जावा कॉफी, ती कॉफी होती, त्यावरून जावाचं नाव ठेवण्यात आलं. ओक कमून बदललं? कारण ओक हे दुसऱ्या कंपनीकडे त्याचं पहिले ट्रेडमार्क होता, त्याच्यामुळे त्यांना ते बदलावं लागलं. आता थोड्याच चुका होतील, पण मला समजून घ्या, कारण व्हिडिओ बनवतोय मी पहिल्यांदाच. याच्या पहिले एक व्हिडिओ जाता, पण तो सिंपल होता. 2010 मध्ये ओरॅकल कॉर्पोरेशनने सन मायक्रोसिस्टमला विकत घेतलं आणि तेव्हापासून जावाची जबाबदारी ओरॅकलकडे आली. 2010 मध्ये ओरॅकल ने सन मायक्रोसिस्टम मधून जावाला विकत घेतलं. सन मायक्रोसिस्टमलाच विकत घेतलं ओरॅकलने. त्याच्यामुळं जावाचं सगळं ओरॅकलमध्ये आलं. तर आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिले ना जावाच्या हिस्ट्रीमध्ये लक्षात काय ठेवायचंय, तर जावा कोणी डेव्हलप केली एवढं लक्षात ठेवायचंय. जावाचे फाउंडर कोण होते? आता मग त्याच्यासाठी आपण काय करणार, लिहून घेतो इथं, फाउंडर ऑफ जावा जेम्स गॉसलिंग हे होते जावाचे फाउंडर. त्यानंतर दुसरा ओरॅकल सन मायक्रोसिस्टमनी घेतली आणि 2010 मध्ये ॲक्वायर केली ओरॅकलने. ॲक्वायर बाय ओरॅकल इन 2010 ॲक्वायर केली. हे झाला दुसरा पॉइंट. हे 2 पॉइंट मेन आहे आणि जेम्स गॉसलिंग त्यांची टीम होती आणि सन मायक्रोसिस्टम मध्ये त्यांनी डेव्हलप केली. आणि जावाचं पहिलं नाव ओक होतं, ते त्यांच्या ऑफिस समोर एक झाड होतं असं लक्षात ठेवा. जावाचं नाव जावा कॉफीवरून पडलं, ते चुकून मी कॅफे बोललो, ते चूक लक्षात म्हणजे माझं काही चुकलं तर लक्ष राहू द्या. आता आपण वळूया जावाचे फीचर्स, म्हणजे मराठी भाषेत जावाची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ जावा. फीचर्स, सगळ्यात पहिला फीचर्स म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. मग असे सांगितलं आपण तसं की जावा राईट वन्स रन एनिवेअर, कुठे पण कोड करा, कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टमवर तो रन होऊ शकतो. हेच म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. स्पेलिंग पण चुकते हो, व्हिडिओ बनायची सवय नाही कधी. बरोबर आहे का? इंडिपेंडंट बरोबर आहे वाटतं मला. चुकली तर तुम्ही बघा, टॉपिककडे लक्ष द्या फक्त. काय तो टॉपिक, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे एकदा कंपाईल करून डॉट क्लास फाईल क्रिएट होते, ती बनलेली डॉट क्लास फाईल आपण ती कुठेही रन करू शकतो. म्हणजे लिनक्सवर, मॅकवर किंवा विंडोजमध्ये आपण ती डॉट क्लास फाईल कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टमवर रन करू शकतो. एकदा कंपाईल केल्यानंतर बनते ती डॉट क्लास फाईल, ती आपण कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टमवर रन करू शकतो.
त्यालाच म्हणतात प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता त्यानंतर सिम्पल. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, जावा म्हणजे सिम्पल. जावा शिकायला खूप सोपे आहे कारण तिचे सिंटॅक्स C++ वर आधारित आहे, पण त्यातील गुंतागुंतीचे गोष्टी काढून टाकलेल्या आहे. म्हणजे C++ मधल्या म्हणजे पहिल्यांदा सी आली, नंतर C++ आली, नंतर जावा आली. सी मधले काही फीचर C++ मध्ये आले. C++ मधले काही नाही, सगळेच C++ मधले फीचर्स जावा मध्ये आले. जावा ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि C++ दोन्हींवर चालते. म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज पण आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे, पण प्युअर नाही. तशी जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आता सिम्पल, डॉट क्लास फाईल काढून टाकतो इथून. सिम्पल, जावा एक सिम्पल आहे, म्हणजे सिम्पलच आहे. आपण ते समजून घेतली नीट तर सिम्पलच असते, कारण C++ मधले ते गुंतागुंतीचे गोष्टी काढून टाकल्यानंतर सिम्पलच झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावा एक सिक्युअर लँग्वेज आहे. म्हणजे सिक्युअर, जावामध्ये व्हायरस फ्री आहे आणि सुरक्षित सिस्टीम बनवणे सोपे आहे. म्हणजे जावा सिक्युअर आहे. तर त्यानंतरचा पॉइंट म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड जावा 6 म्हणजे 6 उप्स कन्सेप्ट प्रिन्सिपलला फॉलो करते. जावामध्ये आपण प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्ट मानून कोडिंग करतो, ज्यामुळे कोड रियूज करणे सोपे होते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे आपण ऑब्जेक्ट बनवतो म्हणजे ऑब्जेक्ट मानतो, तो कोड आपण रियूज करू शकतो, यालाच ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये 6 उप्स आपण प्रिन्सिपल ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये फॉलो करतो. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट, क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन हे आपण यूज करतो. आता सगळ्यात पहिलं क्लास. आता ते आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, ते आपण बघणार आहोत. ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड हे फीचर्स बघू राहिलो आपण, याला एवढ्या फॉलो करते ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आता म्हणजे पुढचा म्हणजे रिबूस्ट. म्हणजे ती फास्ट आहे, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट करते, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एक्सेप्शन हँडल करते. ट्राय कॅचमध्ये आपण काहीतरी गोष्ट ट्राय करतो, ती नाही झाली तर कॅच करतो, त्याला म्हणते. आणि जावामध्ये पॉइंटर्स नाही आहे. मी सिक्युअरमध्ये सांगितलं नाही, पण जावा बाईट जीवेमध्ये जाण्या अगोदरनं जावा बाईट कोड व्हेरिफिकेशन एक असतं. डॉट क्लास फाईलनं व्हेरीफाय होते. जीवेमध्ये जाण्याच्या अगोदर ते करत राहतं आणि ते चेक करतं डॉट क्लास फाईल व्हॅलिड आहे की नाही. हे झाले जावाचे फीचर्स. आता जावाचा उपयोग म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये जावाचा उपयोग काय, तर मोबाईल ॲप्स, तुम्ही जे अँड्रॉइड ॲप्स वापरता त्यातील बहुतांश ॲप्सना जावा वापरून बनवले जातात. वेब ॲप्लिकेशन म्हणजे बँकिंग आणि ई कॉमर्स अनेक मोठ्या वेबसाईट जावावर चालतात. एंटरप्राइज ॲप्लिकेशन, मोठ्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर मॅनेजमेंट सिस्टीम जावामध्ये बनली जाते. म्हणजे मोठे मोठे सॉफ्टवेअर आहे त्यांना एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणतात. म्हणजे आपलं ॲमेझॉन आहे, ॲमेझॉनमध्ये सर्व येतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन येत आहे ॲमेझॉनचे, त्याला एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणतात. बिग डेटा टेक्नॉलॉजीज, डेटा प्रोसेसिंग टूल्समध्ये जावाचा मोठा वाटा आहे. हे झाले रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन. आता मी जास्त लिहिलं नाही आहे, पण
मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही बघू शकतात काय काय आहे. तर मित्रांनो, ही होती जावाबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती. मला आशा आहे की तुम्हाला जावा म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे हे नक्की समजलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत कोडिंग करत राहा. धन्यवाद.